सोमनाथ सूर्यवंशीचा संतोष भाई सोडून यांच्याच वस्तूत उत्तर देत ते तिकडे ते नेता आणि तेव्हा त्याचा कार्यकर्ता ते तुम्ही तुमचं लफड बघा म्हणायचं तिकडे आलं. सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्याला ताकद राहायचं. इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा. कोण आला आला गेला गेला तर जाय. स्पष्टपणानं भूमिका घ्यावा. धनंजय मुंडे 302 मध्ये बाकीचे 6 आरोपी आणि त्यांना दममध्ये टाकून द्यावा. कोणाचाही विचार करू नये. एवढाच एक बेस्ट पर्याय. मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे, त्याच्याकडून बातमी करायची, ठरवून इंटरव्ह्यू द्यायचे, असे प्रकार सुरू झाले असं कळत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला काही मी मीडियाला तर नाव आवडत नाही अजून नाही पहिल्या लोक म्हणतायत तसं नाही लोकांना जाऊ दे. लोक म्हणजे टोळीच असेल पण मी जे खरं आहे ते सांगतो. यांनाच लय कळ दिसतोय की एकामेकाचा काढायला लागले त्याचा गोरगरिबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं. हे बघा पुन्हा ते सांगतो तुम्हाला. सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्यासारख्याने काय करायचं. हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचलला की याने असं ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा म्हणणार समर्थन करता काय म्हणजे हे चांगलं नाही याचं. आता संतोष भाई प्रकरण सामाजिक त्या राजकीय बाबू घुसली मध्ये घुसले हे सुरू केलं. आता लोक हेच बघायचं नुसतं संतोष भाईची किती क्रूर हत्या झाली, त्याच्या लेकराचे किती हाल, ते महादेव मुंडेचं काय, ते गीतेमध्ये त्याचं काय, सोमनाथ सूर्यवंशीचं काय. आता ते सोडून आणि नुसतं हेच बघायचं. अहो माणूस ते सापडणार काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडीफार का ना तक्रार शागरी बोलाबोली. आता काय काय साधं चालता बी काय झाले मग ते बी दाखवायला सुरूच करणार आता. म्हणजे हे एकामेकाचं काढणार आहेत. आता असे चित्र आहे. आता ते यांचं काढलं त्यांचं काढलं लगेच ते दुसरी पिढी उठणार यांचं काढणार आणि यांना सगळ्यांना धरा यांना काय करा वेगळं जेल बांधा. त्यात म्हणजे ऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे. उंची एवढं सुद्धा असं वरून छताचं आणि कायमचं कोणून टाका. पण हे बघा जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना संतोष भाईच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्यासारखे महापापीने दुसरं कोण करून घडून आणते असं तुम्हाला वाटतं. सरकार दुसरं कोण असतंय. भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार. बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हटलं जात होतं. पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला, त्याच्यानंतर झटका, त्यानंतर हलाल, हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत. हे मुद्दामून केलं जात आहे का काय तुमचं काय? लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काही विषय काढते. संतोष भाईचं प्रकरण राहतं, सोमनाथ सूर्यवंशीचं राहतं, शेतकऱ्यांचा पाठीमागं राहतंय, लाडक्या बहिणीचा पाठीमागं राहतंय. जे मोठमोठाले प्रकरण आहेत ना जाणून बुजून पाठीमागं राहते. त्या औरंग्यांमध्ये आणून गेलेले धरून कशाला आलं गाडी इकडे तिकडे मारायचं आणलं लोकांच्या मग कुठलं धरून तर आता काढिते हे काढा ते काढा काढायचं कसा जायचं काढायची उगा नुसते लोकांना ना गेल्या विधे निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला वेगळाच येतो कुणीतरी, विधानसभेला वेगळाच आणतो कुणीतरी. आता वेगळाच सापडून आणला. महानगरपालिका आता जिल्हा परिषदेचा आता पुन्हा सापडून आणला. लई लोकांना येण्यात काढी देत राहू मध्येच परत हलाल आणि झटका आला नाही. ते काय मटण कसं काय सुरू आहे. म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहेत हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन उकरून काढलं जाते काय. झटका ना हाला म्हणजे काय ते झटक्याचं बकऱ्याचं मटण असतं ना, मटण कोंबडा बकरा, ते झटका आणि हलाल नाही तर तुमच्या मित्रांनी कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून धरलेला आहे. राणी ते विद्वान माणसं ते सगळ्या अवघड असते. ते असलेच नाव देणार ते कुठे लागून असले नाव देत असते. त्यांना आता स्वामित्व सिद्ध करायचं असतं. पाटील साहेब तुम्ही म्हणताय फोकस हटतंय, लोकांचं लक्ष हटतंय. त्या लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे. तुम्ही काय भूमिका घ्याल पुढे. मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले का अस्तित्व विल्हेवाट लागते. मी आज शब्दाने वापरतो. ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय 1 महिन्यापूर्वी ही काळचे तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते एखाद्या प्रकरणाची. पण लोकांनी सावध झालं पाहिजे. आता बघा तुम्हाला खरं सांगतो मी की या कामाची काढीत राहणार आता चांगले 2-4 महिने. कारण लय मोठी संख्या आहे जिल्ह्याची. कोणाचं पुढं काहीतरी झालेलं याचं काढून लावलं त्याचं काढलं गेलं लावलंच हे सुरू होणार आता.
कारण ते त्यांचे बी काढणार आता येऊन काढीला म्हणलं. म्हणून लोकांनी सावध होणं लई गरजेचं आहे. सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूलाच पाहिजे. आणि संतोष भैयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही टेन्शनच घेऊ नका. उलशी सुद्धा ते बाजू देऊन देत नाही. मला काय एवढे हाणायचं हाणा इकडं. आणि ते राजकारण आहेत. आता आपण इथून पुढे त्यांचे प्रश्न उत्तर बी नाही त्यांना. त्यांचा स्वक्या सापडू नाही तर डोक्या सापडू नाही तर त्यांच्या कुणी सापडू ते धरायचे म्हणजे जाऊन द्यायचे तिथे. ते आता इकडे येऊन देत नाही. आता आपण आपल्या वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारणं म्हणजे एखादा मॅटर किचकट असतं जाऊ द्या देऊ. अरे हे रोजच काढायला लागले. आणि आम्ही इकडचं घेतो मराठा आरक्षणाचं सोडून सोमनाथ सूर्यवंशीचा संतोषभाई सोडून आणि यांच्याच बसतो उत्तर देत. ते तिकडे ते नेता आणि किंवा त्याचा कार्यकर्ता तुम्ही पण त्याला लफडं बघा म्हणायचं तिकडे आलं. ते त्याला फड्यात गोरगरिबांनी आता पुढे टेन्शन बी घ्यायचं नाही. नुसतं बघायचं फक्त टीव्हीला आलंय. आणि आपलं संतोषभाईचं प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकदीने राहायचं. इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा. कोण आला गेला तर जाय. आपण आपलं सरळ चालवायचं आता एखाद्या मॅटरवरती. आणि आपली शक्ती आपल्या गोरगरिबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोषभाईसारख्या ताकदीने उभा राहत जायचं. असं आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपल्या जे नेम प्लेट आहे त्याच्यावरच आडनाव हटवलंय. आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे. त्यापेक्षा तो पोलीस म्हणून लोकांमध्ये समजला गेला पाहिजे. याबद्दल तुमची काय मत आहे? कारण तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलीस अधीक्षकांनी उचललं. वाईट गेलं कारण जे म्हणले त्या टोळी नाव लोकांना बदलायची आहे. इथून माझं बदलायची वेळ नव्हती. त्याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी. दुसरं कोणी नाही. आडनाव बदलायची वेळ आहे. बदललं नाही, आडनाव काढून टाकलं पोलिसांनी. फक्त नावानुसार ओळख. आणि मग आता ते बदलच म्हणजे त्या थोडक्यात नाही त्या दादा शेवटी काय की शेवटी त्याचा अर्थ तोच होतो. तुम्ही पहिले ते क्लिअर येत होते मग तुम्हाला आता झाकून यायला लागलं. हे म्हणजे पट्टी लावून यायला लागली. मला पहिले पट्टी लावून यायला लागली. हे चांगलं नाही. हे सत्य. सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम धनंजय मुंडे यांनी त्याच्या टोळीने केलं. आता हे होतच नव्हतं. हे माझं काय नावं नव्हते का? हे संतोष भाईचं प्रकरण झाल्यापासूनच झाले. कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते. प्युअर आणि किचकट जातीवाद करते त्याची टोळी. त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत, कळ्यापुरं येतं, काही कार्यकर्ते येतात. ते काय करते रस्त्याने चालले की लोकांना कट आणणार मोटरसायकल, फोर व्हीलर गाडी आड्या खेड्या चालविणार, अशी आडव्या खेड्या चालविणार आणि केस उभा करणार, केस शेजणार आणि लोकांना घालणार शिवाय 10 रुपयानं सार्वजनिक ठिकाणी शेजणार, गावात चौवाटीवर शिवाय देणार, हॉटेल पुढे शेजणार. ही त्यांची पद्धत. शाळेत पोरं सुद्धा काढते तो. ते जे चांगलं केलं की वाईट केलं याच्यातनं फायदा नाही वाईट चांगला नाही. अजिबात चांगला. सामाजिक सुधारणा होण्यात मदत होणार नाही. आता 8-9 मिनिट मदत झालं होतं मग उद्या म्हणतात माणसंच मिठा. ही कोणती पद्धती? तुम्हाला नीट वागावं लागेल. तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागेल. तुम्ही जातीवादच इतका करता. तुमच्या माणसं निवडून आली का मग लय चांगली, तुमच्या पडली लगेच वाईट. ज्याच्यात तुम्ही आरक्षण घेता तेव्हा तुम्हाला गोड लागतं. दुसऱ्यांना मागितलं की लगेच विरोधात मोर्चे काढायची. म्हणजे जातीवादच तुम्हीच करणार, तुम्हीच भाषा करणार. पेटून द्या, हाना, मारा, तोडा, पोयते काढा, तुम्हीच भाषा करणार. मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच करणार. जातीवाद तुम्ही करणार, लोटणार आमच्यावर. म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला बदल करावा लागेल. पडत असतो, येत असतो, ही बदल तुम्हालाच करावं लागेल. तुमच्या हातात चुकले आहे. आरोपीच्या बाजूला मोर्चे नाही काढायची, रस्ता रोको नाही करायचे, त्यांचं समर्थन नाही करायचं. हे तुम्हालाच करावं लागणार. कारण तुम्हीच करता मग लोक सावध होते. त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपल्या एका बाजूला राहा. माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणं आहे की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार. एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजूनं मग कोणीही उभा राहणार नाही. त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूने उभा राहत जायचं. हे नेता आले काय गेले काय, यांचे किती प्रकरण निघले काय, काय झाले काय, त्यांचं ते बघून घेतील. इथून पुढे आपण एका बाजून राहा. जे जातीयवादी पोलीस आहेत तिथे त्याच्यावर अनेकांवर ठपका बसलेला आहे. हे नाव त्यांचं सिंगल ठेवल्यामुळं ते अधिक वाढेल. त्यांचा आतून जातीवाद का कमी होईल, काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं? हे बघा, हे व्हायलाच ना. कोणाचं आडनाव मिटवायचं आणि मग दुनियात चालायचं म्हणल्यावर मागण्या बदलत चालल्या. लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालल्या. धनंजय मुंडेचे टोळीचा सफाया करा.
फडणवीस साहेब हे एकदम बेस्ट तुम्ही ती मध्ये टाकली की जातीवाद बंद झाला. पाटील साहेब, हे सरळ सरळ दिसतंय की आडनाव लपून काम करा हा आदेश सरकारने दिलेला आहे. त्याचा अर्थ सरळ सरळ सरकार हातबल झालेलं आहे बीडमध्ये. सरकारला काहीच करता येत नाही. सरकार याच्यामध्ये अपयशी झालं. नाही हातभार नाही झाला. त्यांना तो गुंडाचा दहशतवाद धनंजय मुंडेचा तसाच ठेवायचा. आडनाव काढा पण त्याला जेलात नाही टाकणार. गोरगरीब नेऊन टाकणार. संतोष भाईचे आरोपी नाही पकडले नाही. सूर्यवंशीचे नाही पकडले नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांना तो जातीवाद तसा ठेवायचा जाणून बुजून सरकारला. म्हणजे हमेशा धुसफूस राहिली पाहिजे. मग जर धनंजय मुंडे वाचतोय त्याचे 100-150 आरोपी होणारे वाचतात. गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करत आहे. त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे ते असले चाळे खेळण्यापेक्षा यामध्ये टाका ना. आता पुन्हा प्रश्न विचारणार नाही. तेवढ्या त्या जे नेम प्लेट जे आहे त्याच्यावर फक्त नाव आहे त्याच्यावर जरा तुम्ही सविस्तर तुम्हीच जरा सांगा आम्हाला. ते मला वाटतं योग्य नाही. हे तुम्ही आडनावं मिटू शकत नाहीत कोणाची आणि मिटू पण नाही. तुम्ही जर आडनाव मिटून असा जातीवाद कमी करायचा प्रयत्न करत असतात तर हे तुमचं सातचूक आहे. तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला लागला. लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला. याला एकच पर्याय आहे. धनंजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही. ती गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही. कारण ती टोळी मोठी आहे. त्याला 6 आरोपी करा पोलिसासहित. तुम्ही अशी आडनावं बदलू नका. कोणाचे आडनाव काढून टाकले जातीवाद वाढणार आहे कमी होणार नाही. याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही. सरकारच याला जबाबदार. सरकारच जबाबदार. दुसरं कोणीही जबाबदार नाही. कारण जी खंडणी मागणारी खून करणारी छेडछाडी करणारी ही टोळी यांना संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना 6 आरोपी करावं लागणार. असं आड नावाने जातीवाद कमी काढल्याने कमी अजिबात होणार नाही. उलट तो जास्त वाढत. त्यासाठी पोसू नका. फडणवीस साहेबांनी जातीवाद पोसू नये. स्पष्टपणानं भूमिका घ्यावा. धनंजय मुंडे 302 मध्ये बाकीचे 6 आरोपी आणि त्यांना दन मध्ये टाकून द्यावा. कोणाचाही विचार करू नये. एवढाच एक बेस्ट पर्याय. ओके.